नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण चिकाच्या दुधाशिवाय फक्त साध्या दुधापासून अगदी पारंपरिक चवीसारखा मऊ, जाळीदार आणि तोंडात घालताच विरघळणारा असा खरवस बनवणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आहे, कमी साहित्यसुद्धा आहे. प्रत्येक घासामध्ये तुम्हाला अप्रतिम स्वाद मिळणार आहे आणि ते सुद्धा चिकाच्या दुधाशिवाय. कारण का प्रत्येक जणाला काही चिकाचं दूध उपलब्ध नसतं सगळ्यांकडे. तर आज आपण अगदी साधा दुधापासून बनवणार आहोत. फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. तर चला, जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात होणार आहे आपले दूध उकळण्यापासून. म्हणजे एखादं पातेलं किंवा एखादं पॅन घ्यायचं, थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालायचं, छोटीशी वाटी, आणि त्यानंतर त्याच्यात घालायचं 1 लिटर दूध. ही थोडीशी रेसिपी वेगळ्या पद्धतीने आहे, पण अगदी मस्त तसंच तुम्हाला चव मिळणार आहे. आता हे जे दूध आहे आपल्याला थोडंसं आटवावं लागेल. अगदी पाऊण लिटरपेक्षाही थोडंसं कमी झालं पाहिजे, तरच आपला हा जो चीक आपण जे खरवस बनवणार आहोत आपला अगदी परफेक्ट बनणार आहे. आणि तेव्हा आपलं ते चिकाचं दूध रेडी होणार आहे. तर आता इथे बघा, मी ते दूध उकळायला ठेवलं आहे आणि अगोदरच ही तयारी करायची. दही अर्धा लिटर घेतलं होतं. 5 तास अगोदर खाली एखादं भांडं ठेवून त्याच्यावरती जाळी ठेवून कपड्यामध्ये बांधून मी ठेवलं होतं. अगदी 5 तास ठेवलं तर मात्र फ्रीजमध्ये ठेवायचं. हे जे पाणी आहे ना, त्याचा वापर आपण अगदी पीठ मळताना किंवा एखादं तुम्ही कोणती भाजी वगैरे बनवतात अगदी रस्सेवाली, त्याच्यामध्ये तुम्ही वापर करू शकता. आता तुम्ही जर दही पाहाल ना, तर अगदी 5 तासाने बघा काय दही मस्त असं घट्ट झालेलं आहे. तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता, पण रात्रभर ठेवायची गरज नाही, की आपण झटपट बनवतो तेव्हाच. तर 5 तास ठेवलं तरी चालतं. आता हे आपलं जे दही आहे ते काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर 2 मोठे चमचे. आणि तुम्ही जर म्हणाल तर 2 मोठे चमचे म्हणजे 1 टेबलस्पूनच्या हिशोबाने मी इथे घेतले. आणि व्यवस्थित ते कॉर्नफ्लॉवर त्या दह्यामध्ये चांगलं अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं. अगदी चांगलं अगदी नरम असं होतं, चांगलं अगदी कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये चांगला अगदी व्यवस्थित मिक्स होतो. आता ही तयारीसुद्धा आपल्याला करायची आहे. म्हणून फक्त तुम्हाला दूध उकळण्या अगोदर दही मात्र तुम्हाला अगोदरची तयारी करावी लागेल. तर बघा, छान असं आपलं हे मिक्स झालेलं आहे. आता आपण काय करूया, ह्याला आपण बाजूला ठेवूया. आता दुधाकडे वळूया. दूध आता बरंचसं थोडंसं बघा कमी झालं आहे, बरंचसं पाऊण लिटरवरती झालेलं आहे. तर त्याच वेळी आपण काय करायचं, आता इथे मात्र मी साखरेचा वापर करत नाही आहे. म्हणून अगोदर मी गॅस बंद केली आणि त्यानंतर याच्यामध्ये 1 मोठी वाटी, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे गूळ. 1 मोठी वाटी घेतली गूळ आणि मेजरिंग कपच्या हिशोबाने 1 कप घेतलेले. गॅस पुन्हा लावायची आणि अगदी मंद आचेवर चांगलं ढवळायचं. आता बघा, आता दूध बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. अगदी अर्धा लिटर म्हटलं तरी हरकत नाही. अशा पद्धतीने दूध झालं पाहिजे. बाजूच्या कडाच्या ज्या अगदी जी आपली साय जमा होते ती सुद्धा त्याच्या आतमध्ये घ्यायचं. थोडंसं जाडसर असंही सुद्धा झालेलं आहे. आता आपण याला काढायचं. किचन प्लॅटफॉर्मवर आपण त्याला चांगलं अगदी थंड करून घ्यायचं. का बऱ्यापैकी पातेलं गरम असतं. थंड अगदी केल्यानंतर आपण हे सगळं दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. आणि तुम्हाला दिसत असेल की गुळानंतरसुद्धा अगदी छान असं आपलं दूध रेडी झालं आहे. जसं काही चिकाचं दूध रेडी होतं ना तसं. त्यानंतर आपण हे जे दही होतं आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये अगर फेटून ठेवलं होतं ते पूर्णपणे घालायचं. त्याच्यामध्ये हवं असतात तुम्ही इथे एखादी वेलची तुम्ही अगदी ओबडधोबड तोडून ना त्याच्यामध्ये घालू शकता, किंवा पोळी केली असली तरी चालेल. त्याच्यामध्ये थोडीशी मी 1 चमचा अशी वेलची घातलेली आहे. आणि त्यानंतर ह्याला आपण चांगलं अगदी व्यवस्थित अगदी छान अशी आपली याची वाटून घ्यायचं. अगदी मिक्सरमध्ये छान अगदी व्यवस्थित सगळं एकजीव होईल. तर बघा, छान असं एकजीव झालं आहे. आणि अगोदर एकच तयारी करा की तुम्ही ना कोणतं एखादं केक टीन किंवा एखादा कुकरचा डब्बा असेल, हलकंसं तूप लावा, अगदी जास्त प्रमाणात नाही. बटर पेपरचा हवा असेल तुम्ही लावू शकता, पण त्याला बटर पेपरची काही गरज नाही. दूध टाकायचं आणि ह्याच्यावरती मी थोडीशी दालचिनीची पूड आणि त्याचबरोबर मी इथे टाकलं आहे जायफळाची पूड. दोन्ही पुडी मी इथे टाकलेले आहे. आणि त्यानंतर जायफळाची पूड मी जरा जास्त प्रमाणात टाकले. हवं असं तुम्ही वेलचीची पूडसुद्धा त्यावर टाकू शकता. आणि अगोदरच मी इथे कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. पाणी चांगलं उकळलं गेलं आहे की त्याचवेळी आपण हे जो केक टीन आहे त्याच्यावर ठेवायचा. आणि कमीत कमी तुम्हाला इथे 30 मिनटं तरी तुम्हाला लागेल हे आपलं खरवस बनायला. एखाद्या वेळी तुम्हाला जास्त थोडंसं 5 मिनटं आणखीनही लागू शकतं. मी इथे बरोबर अगदी 30 मिनटानंतर काढलं आहे. बघा, अगदी परफेक्ट झालं आहे, काहीच करायला नको आहे. आणि त्याला अगदी चांगलं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्याशिवाय आपण त्याला कापायचं नाही, नाहीतर ते तुटून जाईल.
ते इथं अगदी चांगलं व्यवस्थित इथं अगदी रूम टेम्परेचर येऊ दिलं आहे. पंख्याखाली ठेवलं तरी चालेल. तुम्ही हात लावून पाहायचं, अगदी ते घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्या अगदी वड्या पाडू शकता. वड्या तुम्ही लहान मोठ्या तुम्हाला जसा हव्या असतील तशा पद्धतीने पाडायचा. आणि बघा ना, अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी तीच चव असणारा तुम्हाला, आणि तुम्ही अशा पद्धतीने जरा करून बघा एकदा, अगदी मस्त बनतो हा खरवस. कधी या पद्धतीने तुम्ही बनवला नसेल ना, तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. तर हा बघा, हा आपला खरवस अगदी छान असा आपला रेडी झाला आहे. आणि आता याच पद्धतीने तुम्ही करून बघायचं आहे. तुम्हाला आता आता मी सगळ्या ज्या वड्या आहेत खरवसाच्या सगळ्या काढून घेते. म्हणजे एक एक करून बघाल ना, अगदी व्यवस्थित इथं अगदी छान अशा आपल्या वड्या पडलेल्या आहेत. आणि जो आपला केक टिनसुद्धा होता तो सुद्धा अगदी काही जराही न लागता व्यवस्थित अगदी क्लीनसुद्धा झालेला आहे. तर या पद्धतीने केल्यामुळे तुमचं कोणतेही काही चुकणार नाही. परफेक्ट रेसिपी आहे. तर हा आपला खरवस अगदी साध्या दुधापासून रेडी झाला आहे. तुम्हाला आता मी ह्याला तोडूनसुद्धा दाखवते, की ह्याच्या अगदी तोडतानाच तुम्हाला जाळीसुद्धा अगदी छान अशी दिसणार आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे, आणि या पद्धतीने खरवस नक्की करून पाहायचं आहे. तर बघा, तोडूनही तुम्हाला दाखवलं आहे. तर पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा आणखीन एका रेसिपीबरोबर.